आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे आमदार उमा खापरे आहेत. मॅडम, काय सांगाल, हिवाळी अधिवेशनाचा असा तिसरा दिवस आहे, कुठले मुद्दे घेऊन तुमच्या मतदारसंघासाठी तुम्ही सभागृहामध्ये सातत्याने प्रश्न मांडणार आहात? पहिला मुद्दा तर मी कालच मांडलेला आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत ज्यांना 7वा वेतन आयोग लागू केला नाही त्यांच्या काही त्रुटी आहेत, तर औचित्याचा मुद्दा म्हणून तो मी काल मांडला आणि त्याच्यामध्ये त्या त्रुटी दूर करून लवकरात लवकर कामगार आणि अधिकारी जे आहेत ज्यांचं 7वं वेतन आयोग राहिलेलं आहे त्यांना ते मिळावं, असा कालच्या ह्याच्यातला माझा एक मुद्दा होता. त्याचप्रमाणे कंत्राटी कामगार आहेत, त्या कंत्राटी कामगारांचं 3-3 महिन्यांचे पगार पेंडिंग आहेत, तर त्यांचे पगार वेळेत व्हावे ह्याचीही मागणी माझी त्या ह्याच्यामध्ये माध्यमातून आहे. त्याचप्रमाणे कालचा अजून एक विषय आपण घेतला तो कुपोषित बालक, जे पुणे ग्रामीणमध्ये सर्वे झाला आणि त्या सर्वेमध्ये कुपोषित बालकांचा प्रश्न समोर आला. खूप सारे हजारो कुपोषित बालक आहेत. तसंच पालघर असेल, डहाणू असेल ह्या भागातले, त्याच्यावरती काहीतरी ठोस उपाय करावा असाही एक विशेष उल्लेखामध्ये मी कालच्या ह्याच्यात विषय घेतला. या माध्यमातून सध्या सुरू आहे, अजून बरेच काही विषय आहेत. विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला प्रचंड असं यश मिळालं, परंतु सातत्याने विरोधी पक्ष हे सातत्याने विधिमंडळाच्या परिसरामध्ये आंदोलन करताना दिसते. EVMच्या संदर्भात असेल, बाकी वेगवेगळे मुद्दे आहेत, कसं बघताय? आता काय त्यांना आंदोलन केल्याशिवाय काय पर्याय उरलेला नाही आहे, कारण भरघोस मतांनी निवडून आले. पहिली गोष्ट तर आमच्या भगिनी लाडक्या बहिणींनी जो सहकार्य केलं त्याच्या माध्यमातून असेल, आणि 2.5 वर्षामध्ये ज्या महायुतीने जे काम केलं त्याचं फल आम्हाला मिळालेलं आहे. तर आता काय नाही मिळाल्यानंतर मग लोकसभेला तुम्हाला मिळालं तर तेव्हा EVM नव्हतं का? मग तेव्हाच केलं असतं ना पंतप्रधान मोदीजींनी, आत्ताच कशाला केलं असतं? मग त्यावेळेला चांगलं होतं आणि आता नाही. हा त्यांचा तर ठीक आहे, सोडून द्यायचं, कारण ते ओरडणारच आहेत. परंतु हा यश हे माननीय देवाभाऊ आमचे देवेंद्रजी असतील, माननीय शिंदेसाहेब आहेत, माननीय अजितदादा आहेत, यांच्या माध्यमातून आणि पंतप्रधान मोदीजींच्या माध्यमातून मिळालेलं यश आहे. आणि जनतेने आमच्यावरती विश्वास ठेवलेला आहे. गेले 2.5 वर्ष खूप चांगलं काम आम्ही केलं आहे, महायुतीने केलं आहे, हा विश्वास जनतेने दाखवला आहे, म्हणून भरघोस मताने विधानसभा. हे होत्या भारतीय जनता पार्टीचे आमदार उमा खापरे. मी गुणवंत दांगा, DRV न्यूज, नागपूर.